नमस्कार. महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह व कडक खबर या न्यूज चॅनल मध्ये आपले सर्व दर्शकांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत लोहा नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा बहुजन चळवळीतील लोहा कंधारचे नेतृत्व करणारे ऍडव्होकेट पंचशील कांबळे. दादा जय भीम. जय भीम. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं कडक खबर व महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे. दादा, आपण विद्यार्थी दशा आपली काय होती, सर्वप्रथम आपला परिचय द्यावा. नमस्कार. जय भीम. मी ॲडव्होकेट पंचशील विक्रमराव कांबळे, लोहा नगर परिषदेमध्ये माजी विरोधी पक्ष नेता होतो. आत्ताच आमचा कार्यकाळ संपून जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालेला आहे. आणि मला प्रश्न विचारल्या आपण सर्वप्रथम आपल्या कडक खबर व महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या दोनही संपादकांचे मी आभार मानतो, धन्यवाद. जेणेकरून आपण माझ्याशी चर्चा करत आहात आणि माझे जे काही माझ्या राजकीय जीवनात, सामाजिक व विद्यार्थी दशेत ज्या काही घटना घडलेल्या असतील किंवा मी कार्यकर्ता म्हणून कसा घडलो, तर माझा जन्म 15 फेब्रुवारी 1983ला मी लोहा शहरामध्ये माझा जन्म आहे. आणि लहानपणापासून मी विद्यार्थी दशेमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थी म्हणून मी 10वीपर्यंत गेलो. आणि 10वीच्या नंतर 11वी-12वी माझं श्री संत गाडगे महाराज येथे शिक्षण झालं. आणि तो काळ होता 97-98, 99-2000चा. त्या काळामध्ये शिवसेनेची सत्ता आपल्या राज्यामध्ये होती. आणि त्या काळामध्ये खूप अशी म्हणजे एक वेगळं असं वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये आम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना भरपूर असे प्रसंग आले की जेणेकरून आम्हाला त्या प्रसंगाला सामोरं जात असताना एक नाईलाज असतो म्हणायला हरकत नाही. एक विद्यार्थी दशेमधून एक विद्यार्थी म्हणून कॉलेज जीवनामध्ये मी गेल्यानंतर त्या टायमाला ते शिवसेनेच्या ज्या काळामध्ये आम्हाला नाईलाज असतो मला विद्यार्थी चळवळीमध्ये यावं लागलं. आणि विद्यार्थी चळवळीमधून माझा थोडा हा प्रवास म्हणजे विद्यार्थी चळवळीमध्ये मी ऑटोमॅटिक ओढल्या गेलो. आणि मला त्या काळामध्ये जे काही तरुण असतील, विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातून ज्या लोहा शहरामध्ये जे खेड्यापाड्यामधून जे शिकायला येणारे मुलं असतील, त्या काळामध्ये त्यांना त्या काळात त्यांच्यावर ज्या वेळेस काही अन्याय, अत्याचार, त्यांच्यासोबत कुठले काही वादविवादाचे प्रसंग झाले, त्यावेळेस ते माझ्यासोबत शेअर करायचे, मला येऊन सांगायचे की आमच्यावर असा हल्ला झाला, आम्हाला फलाण्याने मारलं, या गावामध्ये असं झालं. तर त्या कारणांमुळं मी या विद्यार्थी चळवळीशी, कॉलेज जीवनामध्ये चळवळीशी, या तरुणांशी जोडल्या गेलो. आणि तिथून माझी विद्यार्थी चळवळ म्हणायला हरकत नाही, किंवा त्या चळवळीमधून मी त्या चळवळीचं नेतृत्व करत असताना खूप वेळा मला कुठं म्हणजे कोणासोबत संघर्ष करण्याच्या सुद्धा वेळ आल्या. आणि त्यावेळेस भरपूर संघर्ष व्हायचे, भरपूर त्यावेळेस मारामाऱ्या व्हायच्या. त्यावेळेस आम्ही सुद्धा म्हणजे मार खाल्ला पण आणि मार दिला पण. एक शिक्षक कुटुंबातून, एक शिक्षकाच्या, माझ्या एक एज्युकेटेड फॅमिलीतून माझे वडील विक्रमराव कांबळे हे जिल्हा परिषदेला शिक्षक होते. आणि एक शिक्षकाचा मुलगा, घर आमचं संस्कारी, या संस्कारी घरामधून सुद्धा मला म्हणजे शिक्षणाकडे, शाळेत का जात नाही, तू आगाऊ भांडणं का करतो, म्हणून त्यांनी सुद्धा माझ्यावर वारंवार मारहाण करायचे किंवा समजून सांगायचे. मारहाण याच्यासाठी की लेकरू आपलं इकडे दुसरीकडे न जाता, त्यांचे शिक्षक घराणं म्हणजे ते स्वतः शिक्षक असल्यामुळं त्यांची सुद्धा मनोभावना राहायची की तू शिकला पाहिजेस, उद्या चलून तू कुठेतरी जॉबला लागला पाहिजे, एवढी त्यांची अपेक्षा होती. आणि त्याच्यामुळं ह्या विद्यार्थी दशेमधून मी एक विद्यार्थ्याच्या चळवळीमध्ये आलो. आणि चळवळीमधून हा माझा पुढचा असा प्रवास झालेला आहे. दादा, आपण आंबेडकरी चळवळीकडे नेमकं कशा वळाला आणि बहुजन समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आपण कशा पद्धतीने सोडवण्याचं आंबेडकरी चळवळीतून
हे केलेलं आहे? आता एक विद्यार्थी दशेतून ज्यावेळेस मी या विद्यार्थी चळवळीमध्ये आलो आणि विद्यार्थी चळवळीमधून त्या काळामध्ये मी सांगितलं की त्या काळाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि थोडासा त्या काळामध्ये जातीवाद पण होता. ग्रामीण भागामध्ये जयंत्या न काढू देणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावोगाव, काही गाव होते ज्या गावामध्ये जयंत्या काढण्यासाठी गावातील लोकांचाच पुढाकार होता, पण काही गाव असेही होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढण्यापासून त्या गावची लोक, काय त्यांचा हेतू, एक राजकीय हेतू असेल या अन्य त्यांच्या काही त्यांचा म्हणजे त्यांच्या मनातलं काय कोण सांगावं, पण माझ्या माहितीस्तव त्यांचा जास्तीत जास्त ज्या जयंत्या न काढू देण्याचा हेतू म्हणजे एक जातीवादी भावना, जातीवादी मानसिकता, त्या मानसिकतेमधून त्या काळामध्ये जयंत्या अडवणे. आणि त्या मी विद्यार्थी दशेमधून ज्यावेळेस विद्यार्थी चळवळीमध्ये आलो आणि चळवळीमधून मी इकडं त्या काळात भारिप बहुजन महासंघ, आजचा जो वंचित बहुजन आघाडी आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये मी ऑटोमॅटिक त्या चळवळीमधून इकडे मी आंबेडकरी चळवळीशी आणि त्यातल्या त्यात भारिप बहुजन महासंघामध्ये मी काम करायला सुरुवात केली. आणि माझं काम बघितल्यानंतर त्या काळामध्ये 2003-2004ला मी भारिप बहुजन महासंघाचं तालुक्याचं युवक अध्यक्षपद, तालुका युवक अध्यक्ष पदावर मी म्हणून मी काम केलं. आणि त्या पदाच्या माध्यमातून मी गावोगाव जाऊन आता वेगवेगळे म्हणजे जयंतीचे प्रोग्राम असतील, कुठले काही समजा जातीवादी कुठल्या काही त्या काळात जे काही संघर्ष झाले किंवा सर्वसामान्य लोकांना जे काही समजा शोषित, पीडित, वंचित, दलित जे काही जी लोक आहेत त्या काळामध्ये त्या लोकांच्या समस्या सोडवत असताना इतरही लोक, जेणेकरून गावामधील काही समजा काही धनदांडगे मोठे लोक असतील, त्या काळामध्ये त्यांच्या त्या जे काही गावातले सर्वसामान्य जे छोटा वर्ग आहे, जो छोटा बहुजन समाज आहे, त्यांच्यावर त्या काळामध्ये तिथं ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस माझं नाव त्यावेळेस चांगल्या प्रकारे एक कार्यकर्ता म्हणून मी युवक कार्यकर्ता म्हणून नाव समोर आलेलं. आणि त्यावेळेस माझ्याकडे ती लोक, बहुजन समाजातील लोक आकर्षित झाले आणि आकर्षित होऊन मला बाबा माझा काहीतरी छोटासा प्रश्न, कोणाचा काही छोट्या मोठ्या समस्या असतील ते घेऊन माझ्याकडे यायचे. आणि दवाखान्याच्या त्या काही समस्या काय राहणार आहेत, छोट्या मोठ्या समस्या, जेणेकरून आम्हाला त्या गावातल्या लोकांना सांगायचे नाहीत, त्या समस्या आम्हाला तुमच्याकडून पोलीस स्टेशनच्या असतील, कुठल्या दवाखान्याच्या असतील, तहसीलच्या असतील, पंचायत समितीच्या छोट्या छोट्या समस्या, घरकुलाच्या असतील, कोणाच्या एखादा मोठा माणूस एखाद्या सर्वसामान्य कुटुंबावर ज्यावेळेस दबाव टाकतो, त्यांच्यावर दबाव टाकून तो माझ्या पाठीशी राहावा याच्यासाठी त्याच्यावर त्या लोकांवर दबाव टाकणारे लोक, मग त्या दबाव टाकणाऱ्याकडे ते जायचं नाही, मग जायचं कोणाकडे, त्यांना कुठंतरी आपलेपणाची भावना म्हणून माझ्याकडे, म्हणजे पंचशील कांबळे एक आपला माणूस आहे या भावनेने ती लोक माझ्याकडे यायची. आणि एकाच एक, एकाच दोन असे वाढत वाढत, दोनाच तीन असे वाढत वाढत मी पूर्ण तालुकाभर आंबेडकरी चळवळीचं काम करत असताना बहुजन समाजाच्या सुद्धा लोकांच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळं बहुजन समाजामध्ये सुद्धा आजपर्यंत बहुजन समाज सुद्धा, जे की सर्वच बहुजन समाज म्हणल्यानंतर सर्वच आले आणि सर्व आज माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. आता आपण विद्यार्थी चळवळीचा काळ बघितलेला आहे, त्यानंतर आंबेडकर चळवळीचा काळ बघितलेला आहे, आता जे आपण राजकीय चळवळीत पदार्पण केलेलं आहे, आणि राजकीय चळवळीत पदार्पण नेमका करण्याचा मागचा उद्देश आपला काय होता? आता ज्यावेळेस आता मी पहिल्यांदा आपण मला विचारलात आपण की विद्यार्थी दशेमध्ये काय होतात, काय केलं, आणि आज काय तुमच्या माहितीसाठी सांगतो की आजही मी विद्यार्थी आहे आणि तो मी सांगेल नंतर पुढे थोड्या वेळात. आणि ज्यावेळेस मी राजकीय राजकारणामध्ये आलो, भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. पण ज्यावेळेस मी काम करत असताना असं मला कुठं ज्या काही नगरपालिकेच्या संदर्भात जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात, नगर परिषदा असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समित्या असतील किंवा ग्रामपंचायती असतील, त्या जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं, मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. ज्यावेळेस मी ध्वजारोहणासाठी नगर परिषदेच्या, मी लोहा शहरातला असल्यामुळे
मी ध्वजारोहणासाठी ज्यावेळेस नगर परिषदेच्या दोन ध्वजारोहण राहायचे 15 ऑगस्ट आणि 1 मेचा सुद्धा राहायचा. पण मी जास्तीत जास्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जायचं. आणि त्यावेळेस गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर एकच म्हणजे महात्मा गांधी यांचाच फोटो राहायचा. आणि त्या ठिकाणी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन त्या दिवशी सुद्धा महात्मा गांधी त्यांचाच फोटो राहायचा. पण नंतर मला एक प्रश्न त्यावेळेस माझ्या तरुण वयामध्ये मला त्यावेळेस, आणि आपल्या माहितीसाठी सांगतो मी म्हातारा झालो नाही, आजही तरुण आहे, पण त्यावेळेस माझं ज्यावेळेस वय जवळपास 22-23 वर्षाचा मी, त्यावेळेस मला असं लक्षात आलं की इथं हे का बाबा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारताचं संविधान जे एवढ्या मेहनतीनं लिहून, ज्या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जग, संपूर्ण भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि त्याच संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ध्वजाच्या खाली त्या ठिकाणी असली पाहिजे, एक मनोमन भावना वाटली. पण त्यावेळेस मी त्या काळच्या प्रशासनाला पाठपुरावा केला. आता काय माहीत, त्यावेळेस जी काही प्रशासनामधली लोक होती त्यांनी माझं ऐकून ऐकल्यासारखं केलं आणि त्यावेळेस त्यांनी ते ॲज इट इज जसेच तशी परिस्थिती होती. आणि नंतर ज्यावेळेस मला वाटलं की हा ध्वजारोहण या ठिकाणी ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस बाबासाहेबाची प्रतिमा त्यावेळेस जर लावायची, त्या ठिकाणी जर पाहिजे असेल, तर मला या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जावं लागेल. आणि तिथं गेल्यानंतरच माझे हे राजकीय जे मला पडलेले कोडे आहेत, जे राजकीय पडलेले प्रश्न आहेत, तिथूनच माझे प्रश्न हे सुटतील. आणि जे काही सर्वसामान्याच्या ज्या काही अडचणी, आता हे सांगायचं म्हणल्यानंतर तो ध्वजारोहणाचा सुद्धा किस्सा मी सांगतो. आणि ज्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, काय लागतं नागरिकांना, जनतेला काय लागते, स्वच्छ पाणी लागतं पिण्यासाठी, वापरण्यासाठी, जे काही धुणे भांड्यासाठी जे काही पाणी लागते, ते आंघोळीसाठी ते पाणी, चांगले रस्ते लागतात, स्वच्छतेसाठी स्वच्छ नाले लागतात, आणि त्यानंतर वीज लागते, लाईट लागते. तर ह्या मूलभूत गरजा माणसाच्या, आणि त्या माध्यमातून हे जी लोक माझ्याकडे यायची की बाबा आम्हाला आमच्या नळाला पाणी आलं नाही, आमच्या इकडे नळाची पाईपलाईन नाही, आमच्या इकडे रस्ते नाहीत, आम्हाला आजही चिखलामध्ये गुडघ्या इतक्या चिखलामधून आम्हाला प्रवास करावा पायाने ये जा करावी लागते. त्या काळामध्ये म्हणजे जे काही मोजकीच म्हणजे शहर जवळपास 87 ची नगरपालिका आहे. मी हे किस्से तुम्हाला 2002, 3, 4, 5, 6, 7, 8 पर्यंतचे किस्से सांगतोय. तर त्यावेळेस थोडीशी छोटी वस्ती म्हणजे छोटं शहर असल्यामुळं छोटे रस्ते होते. आज आवाढव्य लोहा शहर वाढलेलं आहे. आणि त्यावेळेस मला त्या ठिकाणी लक्षात आलं की आपण सभागृहात गेल्यानंतर या नागरिकांच्या ज्या मूलभूत हक्कांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, आपण सभागृहामध्ये गेल्यानंतरच सोडवू शकता, आणि असे प्रश्न होते. आणि त्याच्यामुळं मला नाईलाजानं किंवा या लोकांची अडीअडचणी, समस्या, मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जिथं कुठं मिळेल म्हणून मी त्या राजकीय प्रवासाची मी त्या ठिकाणी सुरुवात केली. आता आपण काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, त्यानंतर शिवसेनेमध्ये काम केलं, सर्वात अगोदर तर आपण शिवसेनेतच काम केलं, त्यानंतर काँग्रेसकडे वळाला, भारिप बहुजन महासंघ झाला, आणि आता आपण नुकतीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे आपण प्रवेश केला आहे. यामागचं नेमकं काय कारण प्रवेश करण्याचं, आणि त्यांच्याकडून आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत? ते अगोदर बोलता थोडस ते राजकीयचं थोडस एक राहिला मुद्दा, आणि नंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि 2008ला ज्यावेळेस मी राजकारणामधलं, माझ्या स्वतःच्या आयुष्यामधलं मी राजकारणातलं पहिलं पाऊल आणि पहिली निवडणूक मी 2008ला ज्यावेळेस लढलो, त्यावेळेस मला लोहा शहरातील सर्व माझ्या प्रभागातील माझे मित्रमंडळी, माझे तरुण मित्र, सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आजतागायत माझ्यासोबत आहेत. सर्व तरुण मित्र ज्यावेळेस त्या संघर्षाच्या काळामध्ये मला एकट्याला कधीही त्यांनी सोडलं नाही, असे भरपूर मित्र आहेत, त्यांचे मी नावं सुद्धा सांगू शकतो, आणि आजतागायत माझ्यासोबत आहेत. त्यांच्या जीवावरच हे आजपर्यंत जे काही आहे ते त्यांच्या जीवावरच आहे. आणि ते सांगता ध्वजारोहणाचा किस्सा राहिला, आणि ज्यावेळेस मी मला पडलेला प्रश्न, पडलेलं कोड ज्यावेळेस सुटण्यासाठी मी ज्यावेळेस सभागृहामध्ये गेलो,
ज्यावेळेस मी 2008ची पहिली निवडणूक लढली आणि त्यावेळेस पहिल्या निवडणुकीमध्ये मी नगरसेवक म्हणून फक्त 11 मतांनी मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मी 26 जानेवारी 2009ला ज्यावेळेस ध्वजारोहण होतं, मी आदल्या दिवशी जी काही आमच्या नगर परिषदेची प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, जे OS असतील आणि अन्य कोणी असतील, त्यांना मी सांगितलं की बाबा ज्या दिवशी 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन आहे, या ठिकाणी तिरंग्या ध्वजाचं ध्वजारोहण नगराध्यक्ष माझी आई त्रिशलाबाई विक्रमराव कांबळे आहेत आणि आपण या ठिकाणी मुख्याधिकारी या सर्वांना सांगून त्या ठिकाणी आम्ही सन्मानानं महात्मा गांधी आणि त्याचबरोबर भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या 3 महापुरुषांच्या प्रतिमा त्या ध्वजारोहणाच्या त्या ध्वजाच्या सोबत तिथं आम्ही ठेवल्या आणि त्याच्यानंतर ते ध्वजारोहण पूर्ण झालं. आता त्याच्यानंतर आपला प्रश्न थोडक्यात मी परत एकदा आपल्याला विचारतो, क्षमा. आपण आमदार प्रताप पक्षप्रवेश चिखलीकर साहेबांकडे करण्याचं कारण की लोकनेते, लोकप्रिय लोहा कंधार विधानसभेचे आमदार, विद्यमान आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे ज्यावेळेस 2004ला आपल्या लोहा कंधार मतदारसंघामधून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली, त्यावेळेस सुद्धा परिस्थिती तशी होती. त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये एक थोडंसं वातावरण वेगळं होतं आणि त्या वातावरणामध्ये चिखलीकर साहेबांचं काम हे धाडसी होतं आणि साहेब त्यावेळेस त्यांची निर्णय क्षमता सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जे काही शोषित असतील, सर्वसामान्य असतील, बहुजन असतील, इथल्या सर्वांना त्यांनी त्यांच्या अगोदरच्या पहिल्यांदा आमदार होण्याच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, विविध पदं त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून असतील, या अन्य कुठल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम केलं. मी नकळत त्यांना त्या माझ्या ज्या विद्यार्थी दशेमध्ये असेल या चळवळीच्या ह्याच्यामध्ये असेल त्या काळामध्येच मी त्यांच्याशी जोडल्या गेलो होतो. पण त्याच्यानंतर परिस्थिती थोडीशी विपरीत झाली. 2009ला मला 8ला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस त्या परिस्थितीमुळं मला त्यांच्याकडून निवडणूक लढवता आली नाही, म्हणून मी त्यावेळेस शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि मी निवडून सुद्धा आलो. आणि नंतर म्हणजे आदरणीय चिखलीकर साहेबांचे आणि माझे मधल्या काळामध्ये सुद्धा किंवा आजपर्यंत आमचे पारिवारिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यांच्याशी म्हणजे जरी राजकीय आम्ही वेगवेगळ्या जिकडे तिकडे असतील तरी मी माझ्या जीवनामध्ये त्यांना एक उत्कृष्ट योग्य राजकारणी आणि निर्णय घेणारा राजकारणी म्हणून मी त्यांच्याकडे त्या काळापासून बघत आलो आणि कधी कधी त्यांचे ज्या काही त्यांचे निर्णय आहेत ते निर्णय सुद्धा मला आजपर्यंत आवडतात आणि त्यांच्या निर्णयावर मी सुद्धा मी काही तेवढा त्यांच्या एवढा म्हणजे असा काही नाही, पण माझ्या परीनं मी त्यांच्याकडे बघून सुद्धा मी माझे काही राजकीय निर्णय किंवा राजकीय माझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत ते मी त्यांच्याकडे बघून मी धाडसानं मी शिकत आहे आणि पुढं हा माझा राजकीय प्रवास आहे. आणि आपला दुसरा प्रश्न आहे की आदरणीय चिखलीकर साहेबाकडून मला काय पुढच्या ज्या काही अपेक्षा वगैरे काय आहेत आणि आदरणीय चिखलीकर साहेबाकडून मला काय अपेक्षा आहेत किंवा त्यांच्याकडून मला आणि त्यांच्याकडून मला, म्हणजे 2 प्रश्न एकच म्हणजे चिखलीकर साहेबांकडून सुद्धा अपेक्षा आणि मला चिखलीकर साहेबाकडून अपेक्षा, या 2 प्रश्नाचं एकच सांगतो की आदरणीय चिखलीकर साहेबांकडून अपेक्षा ज्या काही आहेत माझ्या की त्या अपेक्षा साहेबांनी म्हणजे आजपर्यंत ज्या साहेब पूर्ण करत आलेल्या आहेत. साहेबांनी सर्वसामान्य
इथल्या जनतेला, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, शेतमजुराला, इथल्या विद्यार्थ्याला, इथल्या सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत त्यांच्या विविध कुठल्या बँकिंगच्या माध्यमातून असतील, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, किंवा त्यांनी आमदार म्हणून गेले, खासदार म्हणून गेले, आणि आजपर्यंत माझ्या तरी माहितीस्तव असा एकही वेळेस झालेला नाही की चिखलीकर साहेबांकडे असा आपल्या मतदारसंघातला असेल किंवा आपल्या जिल्ह्यामधला असेल कोणता व्यक्ती गेला आणि साहेबांकडून म्हणजे रिकाम्या हाताने वापस आला. नक्कीच त्याचा विद्यार्थी असेल किंवा कुठल्या कोणाच्या बदलीच्या, कोणाच्या नोकरीच्या, किंवा कुठल्या ज्या काही समस्या शेतकऱ्याच्या असतील किंवा सर्वसामान्य जनतेच्या असतील, त्या साहेबांनी आजपर्यंत त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि एकही असं मला उदाहरण नाही की आदरणीय चिखलीकर साहेबांकडून कोणाचं काम झालेलं नाही, आणि ते साहेब आज तक पूर्ण करत आहेत. आणि मला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारताय की मला राजकीय जीवनामध्ये चिखलीकर साहेबांकडून काय अपेक्षा, तर मी ज्यावेळेस साहेबाकडे म्हणजे खूप म्हणजे एकदम खुल्या मनाने मी ज्यावेळेस साहेबांकडे प्रवेश केला, तर मी कुठलीही आट किंवा कुठलीही माझी मागणी आदरणीय चिखलीकर साहेबाकडे मी माझी नाही. आणि मी कुठल्याही अटीवर किंवा माझ्यामध्ये एक आहे की माझ्यामध्ये काम करण्याची हिंमत आहे, प्रशासनाकडून काम करून घेण्याची हिंमत आहे, आणि मी वेल क्वालिफाईड असल्यामुळं माझं शिक्षण BA LLB आणि LLM अपेअर आहे. त्याच्यामुळं मला असं काही हे वाटत नाही की आदरणीय चिखलीकर साहेब की एखाद्या समजा काम करत असताना सर्वसामान्य त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, आणि त्यांच्या एवढा प्रगल्भ नेता माझ्या माहितीस्तव आपल्या लोहा मतदारसंघामध्ये दुसरा नाही. त्याच्यामुळे चिखलीकर साहेब योग्य वेळेला योग्य माणूस बघून त्याला त्याच्या कुठं कुणाला कोणती उमेदवारी द्यायची हे आदरणीय चिखलीकर साहेब ठरवतील, एवढं मी आपल्याला या माध्यमातून सांगतो. आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, आणि या निवडणुकीमध्ये जर आपल्याला चिखलीकर साहेबांनी जर म्हटलं बाबा ही निवडणूक तुम्ही लढवलीच पाहिजे, तर आपण काय निर्णय घेणार आहे त्यावेळेस? मी अगोदरच आपल्याला सांगितले की आदरणीय चिखलीकर साहेब एक म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व, एक दूरदृष्ट्या व्यक्तिमत्व, जेणेकरून एक खूप दूरवरचा विचार असलेला एक नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघून मी त्यांचं नेतृत्व आज मी स्वीकारलेलं आहे. पाठीमागेच माझा साहेबाकडे प्रवेश झाला, आणि मी आदरणीय चिखलीकर साहेबांवर माझा विश्वास आहे. मी मागच्या 2018ची निवडणूक लढवली, त्यावेळेस मी पुरुष सर्वसाधारण गटामध्ये ओपनच्या जागेवर मी लोहा नगर परिषदेची निवडणूक लढवली, आणि त्यावेळेस मी भरपूर अशा मताधिक्यानं मी लोहा नगर परिषदेमध्ये मी ओपनच्या जागेवर म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये मी निवडून आलो. आणि मला माझ्या पक्षाने, त्या काळच्या पक्षाने माझ्यावर गटनेता पदाची म्हणजेच विरोधी पक्ष नेते पदाची माझ्यावर जिम्मेदारी दिली, आणि ते मी विरोधी पक्ष नेता पद हे मी नुसतं घेऊन शांत बसलो नाही. मी त्या काळात सुद्धा 18 ते कालच्या 23 पर्यंत मी त्या पदाला मी योग्यपणे न्याय देण्याचं काम केलं. मी त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी कोणाच्या घरकुलाचे प्रश्न असतील, आज आमच्या लोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीचा विषय आहे, त्या झोपडपट्टीच्या लोकांचा विषय आहे. लोहा शहरामध्ये घरकुलाचे प्रश्न आहेत. लोहा शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी वेगवेगळे काही भ्रष्टाचार झाले, असे नगरपालिकेमधले जे सर्वसामान्य जनतेचे लाईटचे, पाण्याचे, रस्त्याचे, स्वच्छतेचे आणि अशा अनेक प्रश्नांवर मी त्या ठिकाणी उपोषण केली, आंदोलन केली. मी सभागृहामध्ये सभात्याग केला. सभागृहामध्ये उठून प्रश्न विचारण्याचं वारंवार प्रत्येक सभेमध्ये मी सभागृहाच्या प्रत्येक मीटिंगमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षाला आणि तिथल्या सर्व ज्या आता मी त्या विरोधी बाकावर असल्यामुळं मी जी काही विरोधी बाकावर जी लोक आहेत त्यांना मी वारंवार प्रश्नाला तिथं वाचा फोडून मी जोपर्यंत एक
माणसाला प्रश्न पडत नाहीत, प्रश्न पडले पाहिजेत या मताचा मी आहे. ज्या माणसाला प्रश्न पडले तो माणूस आहे, ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस नाही. त्याच्यामुळं मी वारंवार त्या प्रश्नावर 2018 ते 2023 पर्यंत मी विरोधी पक्षनेते पदाला यशस्वीरित्या न्याय देण्याचं काम करून जनतेचे प्रश्न आज तागायत सोडवत आलो. आता मधल्या काळात प्रशासकीय चालू आहे आणि आपण म्हणताय की साहेबांनी जर मला संधी दिली, नक्कीच साहेबांनी आदरणीय लोहा कंधारचे आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, मला साहेबांच्या मनावर मी आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या कडक खबर चॅनलच्या माध्यमातून व आपले जय महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे, अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की साहेब, ज्याला कोणाला मला एखाद्या वेळेस जर साहेबांनी म्हणले की पंचशील तुला फलाण्या ठिकाणी तुला मी उमेदवारी देत आहे, तुला निवडणूक लढवावी लागेल. नक्कीच साहेबांनी जर म्हणलं तर मी कोणतीही निवडणूक मी ज्या केलेल्या कामाच्या पावतीवर, मी आजपर्यंत जो काही माझा संघर्ष आहे, आजपर्यंत जो काही माझा लढा आहे, मी सर्वसामान्य लोकांसाठी मी जेल सुद्धा बघून आलेला आहे. एक माझ्या लोहा शहरामधल्या माझ्या वार्डातल्या एका पारधी कुटुंबावर या ठिकाणी अन्याय झाला, तर त्याच्या विरोधात मी पोलीस प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलल्यानंतर त्या पोलीस प्रशासनाने त्या काळामध्ये म्हणजे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्या पारधी समाजाच्या व्यक्तीसाठी मी जेल सुद्धा भोगून आलेला आहे. म्हणजे मला हे बाकीचं काही वाटत नाही. मी संघर्ष करणारा एक तरुण आहे आणि मला आदरणीय चिखलीकर साहेबांनी या जर म्हटलं की तुला फलाण्या ठिकाणी पंचशील मी तुला उमेदवारी देणार आहे आणि तुला ती उमेदवारी घ्यावी लागेल, तुला लढवावं लागेल, नक्कीच मी सर्वसामान्य जनतेच्या, मायबाप जनतेच्या आशीर्वादावर मी ती निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आणि साहेबांच्या हातामध्ये नक्कीच विजयाचा गुलाल नेऊन, साहेबाच्या हातामध्ये गुलाल नेऊन, साहेबाच्या आशीर्वाद घेऊन मी पुढच्या या आपल्या सभागृहामध्ये मी जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज राहील. आपण ज्या वेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे पक्षप्रवेश केला, पक्षप्रवेशानंतर लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत आणि ते तुमच्याकडे काय भावना व्यक्त करतात? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नांवर मी आपल्याला उत्तर देत असताना एवढंच सांगेन की असं एकही मला लोहा शहरातील व्यक्ती किंवा कोणी माझे सहकारी किंवा माझ्या कुटुंबातील किंवा माझे सर्व लोहा कंधार मधले माझं जे काही मित्र परिवार जो आहे, एकाही व्यक्तीनं मला असं म्हटलं नाही की पंचशील आपण आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांकडे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला, तो चुकीचा निर्णय घेतला, असा एकही व्यक्ती भेटला नाही. पण प्रत्येक व्यक्ती मला जो व्यक्ती भेटला अतिशय चांगला निर्णय आणि अतिशय योग्य नेत्याच्या नेतृत्वात आपण काम करण्याचा जो निर्णय घेतलाय तो आम्हाला खूप आवडलेला आहे. जेणेकरून आमचा माणूस म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य बहुजन ज्याला की पंचशील कांबळे आपला वाटतो, आमचा माणूस, माझा माणूस, एवढ्या मोठ्या लोकनेता असलेला आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात काम करतोय, माझा माणूस काम करतोय आणि नक्कीच पंचशील काम करतोय म्हणजे माझा माणूस काम करतोय. माझे सुद्धा प्रश्न पंचशीलच्या माध्यमातून नक्कीच आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात सुटतील ही भावना आज लोहा कंधार मधील सर्व जे माझे मित्रपरिवार आहे, माझे आप्तेष्ट आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि सर्व माझे बहुजन तरुण बांधव आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, माझे सर्व विद्यार्थी बांधव आहेत, माझे शोषित पीडित सर्व गोरगरीब जनता आहे, या सर्व जनतेच्या प्रश्नांना मी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात मी न्याय देण्यासाठी काम करेन. दादा, आपण आपल्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग आहे का की ज्या वेळेस खूप आपल्याला सामाजिक कार्य करत असताना अडचण आली आणि त्या अडचणीवर आपण कशा पद्धतीने मात करून पुन्हा एक नवी उमेद घेऊन आपण उभे राहिला?
सांगायचं म्हटलं तर एक सामाजिक जीवनामधला जीवन जगत असताना मागच्या 2021ला 19-20-21 ला कोरोना आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये माणूस माणसाला ओळखायला तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये मी स्वतः एक लोहा शहरामध्ये एक आमचे मित्र आहेत लोहा शहरातील ते तेलंगणामधले मूळचे तेलंगणामधले आहेत आणि लोहा शहरामध्ये ते व्यावसायिक आहेत. त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची आमची ओळख आणि त्यावेळेस त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली. लागण झाल्यानंतर दुर्दैवानं तो काळच एवढा भयंकर होता की माणसं आता आहेत आणि आता जिथून गेला आणि तो परत आला नाही, अशा भरपूर म्हणजे घटना घडलेल्या आहेत. त्या काळामध्ये आमचे मित्र सुरेश बोलगमवार ते चांगले मित्र आहेत. त्यांचे वडील वारले आणि त्यांना असं वाटलं की बाबा एवढ्या मोठ्या कोरोनाचा काळ आहे, माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी मला नांदेडवरून कॉल केला की दादा लोहा शहरामध्ये माझ्या वडिलांची अंत्यविधी ज्या गावामध्ये त्यांना इथं ते स्थायिक झाले त्या गावामध्ये त्यांची मुलं लहानाची मोठी झाली. आमच्या बाबांचं इथं एक काय म्हणतात त्याला वेडी भावना की माझ्या बाबांचं त्यांच्या वडिलांचं इथंच त्यांच्यावर अंत्यविधी झाला पाहिजे, अंत्यसंस्कार झाले पाहिजे म्हणून त्यांनी मला फोन केला. मी प्रशासनाला सुद्धा त्यावेळेस बोललो आणि त्या धर्तीवर देगलूर नगर परिषद असेल, बहुतेक देगलूर नगर परिषदेमध्ये त्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये ज्यावेळेस कोरोनाचे जे काही लोक वारली, जे काही लोक आपल्यामधून गेली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्या नांदेड शहरातीलच स्मशानभूमीवर करण्यात आले आणि त्याच्यामुळं त्याचा संसर्ग होईल, इतर लोकांना त्याचा काही संसर्ग होऊन आणखीन काही जास्त स्प्रेड झाल्यानंतर इतर लोकांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून ते प्रिकॉशन म्हणून होतं. आणि त्यावेळेस मग पण यांची इच्छा आणि त्या काळामध्ये देगलूर नगर परिषदेला त्यावेळेस तिथून एक डेड बॉडी एक प्रेत त्या ठिकाणी देगलूर नगर परिषदेने येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि केल्यानंतर ते आम्ही त्याचा आधार घेऊन ते काही तिथं ज्या पद्धतीने त्यांनी जो पत्रव्यवहार करून जे तिथून जी त्याची डेड बॉडी घेऊन गेली त्याच धर्तीवर आम्ही लोहा नगर परिषदेच्या प्रशासनाला विनंती करून मी आमच्या सुरेश बोलगामवार यांच्या वडिलांचं प्रेत लोहा शहरातील स्मशानभूमीमध्ये आणून आम्ही ज्यावेळेस त्यांच्यावर देह संस्कार करत होतो अंत्यसंस्कार करत होतो त्यावेळेस अशी परिस्थिती होती की कोणी लोक जवळ यायला तयार नव्हते. ते नांदेडचेच लोक तिथून आलेले ॲम्ब्युलन्स मधले आणि त्यावेळेस करत होते. पण ती लोक थोडेसे कमी असल्यामुळं वेळ लागत होता आणि स्वतःची 2 मुलं त्या ठिकाणी ते PPE किट घेऊन स्वतः घालून त्या ठिकाणी करत असताना एक त्यावेळेस मनाला वाटलं की यार एक चला ठीक आहे की बाबा ज्या आपल्या गावामध्ये आपल्या वडिलांनी आम्हाला जन्म दिला, या ठिकाणी आम्ही तेलंगणामधून येऊन या ठिकाणी स्थायिक झालो, आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार या ठिकाणी करत आहोत. आपण एकंदरीत असं बघत असताना कधी कुठं अंत्यसंस्कार ज्या वेळेस होत असतात त्यावेळेस घरातील नातेवाईक मंडळी बाजूला थांबलेली असते आणि घरातील जे काही समजा मुलं असतील मुली असतील जे कोणी बाजूला थांबलेले असतात आणि त्यांचे जे काही आप्तेष्ट असतात किंवा गल्लीतले नातेवाईक असतात किंवा त्यांचे मित्र परिवारातील असतील ते तिथं त्या सरण रचने किंवा जे काही ते तिथं असतात ते प्रक्रिया करत असतात. पण त्या ठिकाणी मला थोडंसं वाईट वाटलं की त्यांची 2 स्वतःची मुलं त्या ठिकाणी रडत आहेत आणि त्यांनी रडावं की ह्या प्रेताला त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या मृतदेहाला त्या सरणावर ठेवून लाकडं रचावं, हे मला थोडंसं अवघड वाटलं. आणि त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला विचारलं की आपल्याकडे PPE किट आहे का, तर PPE किट आहे म्हणल्यानंतर मी ती स्वतः किट घेऊन मी स्वतः ते परिधान करून मी म्हणजे किट घातली आणि मी स्वतः त्या मुलांना सांगितलं की आता त्यांची मुलं म्हणजे माझे एकदम चांगले मित्र, त्यांना बाजूला थांबायला लावलं आणि मी स्वतः ते सरण रचलं त्या ठिकाणी आणि त्या सरण रचण्याला तिथं मदत केली आणि नंतर त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्याच्यानंतर काही दिवसांनी तेच सांगितलं की मला सुद्धा तिथून असं मी माझा प्रवास चालूच होता, दवाखान्यात आलेल्या लोकांना मदत करणं,
त्यांना काही तिथं अन्न वगैरे पुन्हा लोकांना आवाहन करणं, अन्नदान करणे, त्या लोकांना ज्या काही आपल्याला माझ्याकडून जे काही होतंय लोकांना ये जा करण्यासाठी असेल. इथून आता भरपूर लोहा शहरातील हायवेवरचं गाव असल्यामुळं इथून दुसऱ्या राज्यात मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान म्हणजे तिकडं गुजरात असेल, तेलंगणा असेल, बाजूला कर्नाटक असेल, तर लोहा हा शहरातून जो जाणारा प्रमुख रस्ता आहे, जो नॅशनल हायवे आहे, त्या हायवेच्या माध्यमातून जात असताना तर मी त्या भरपूर लोकांना मी तिथं थांबून त्यांना अन्नदान वगैरे, त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील त्यांना जाण्या येण्यासाठी मी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि नंतर ते काही दिवसानंतर मला सुद्धा त्या कोरोनाची लागण झाली आणि मला असं वाटत होतं की बाबा एवढं मी फिरतो एवढं लोकांमध्ये आणि त्या कोरोनाची मला सुद्धा लागण झाली. आणि मला एकट्यालाच नाही तर माझ्या आईला सुद्धा, माझी आई माझी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे आणि वडील विक्रमराव कांबळे या दोघांसहित मला कोरोनाची लागण झाली. आणि नांदेडच्या विजन हॉस्पिटलमध्ये एकाच रूम मध्ये आयसीयू मध्ये आम्ही 3 जण, आई वडील आणि मी, तिथं त्या ठिकाणी राहून आम्ही त्याच्यावर उपचार घेतले आणि आम्ही तिथून सुखरूपरित्या, आणि आपण एक चांगल्या प्रामाणिक भावनेनं कधी आपण कुठले कार्य करत असताना आपण एक मनाशी एक जिद्द, एक हिंमत बाळगायची असते की आपण कोणाचं आजपर्यंत चांगलंच करण्याचं काम केलेलं आहे, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही. त्याच्यामुळं ही भावना कायम माझ्या मनामध्ये असते की नक्कीच तुला कुठलंही काही होणार नाही आणि तुझ्या परिवाराला कुठलंच काही होणार नाही. त्याच्यामुळं आपण हिमतीनं कुठल्याही प्रसंगाचा सामना करावा म्हणण्याचं त्यावेळेस मी त्या ठिकाणी आई वडिलांसोबत मी राहून त्यांना सुद्धा धीर दिला आणि मी सुद्धा त्या कोरोनाग्रस्त असून आम्ही तिघही सुखरूपरित्या बाहेर येऊन आज तुमच्या समोर आहे. दवाखान्याचा विषय निघालाच आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपणास रात्री बेरात्री ज्या वेळेस अडीअडचणी दवाखान्याच्या असतील त्यावेळेस तुम्हाला नागरिक मित्रमंडळीकडून बेरात्री फोन येतात आणि आपण ते एकदम जोशाने त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या आपण सोडवत राहतात. त्यावेळेस म्हणजे रात्री बेरात्री आपण उठून गेल्याच्या नंतर परिवारामध्ये आपल्याला काय कधी असं हे झालं का नाही, म्हणजे या टाइमला कसे चालणार तुम्ही? खूप छान. आणि हे सर्व करत असताना आपण परिवाराबद्दल बोलणार नाही. तर मुळामध्ये माझे वडील विक्रमराव कांबळे हे शिक्षक, आणि एक थोडंसं सांगायचं म्हणलं तर त्यांचा सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे की जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यामुळे त्या काळामध्ये त्यांचा सुद्धा संघर्ष बघायला गेलं तर ते महाराष्ट्र मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे प्रांत अध्यक्ष होते. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवन काळामध्ये म्हणजे संघर्ष आम्ही लहानपणापासून म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहानाचे मोठे झालो तर ज्यावेळेस आता आम्ही बघत आलो एक घरातूनच की भरपूर लोक आमच्या वडिलांकडे यायचे, भरपूर कर्मचारी मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे शिक्षक संघटनेचे काम करत असताना अशा असंख्य शिक्षकांना त्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं. आणि ते लहानपणापासूनच त्या गोष्टी आम्ही सुद्धा आत्मसात करत राहिलो. कदाचित त्यांचा सुद्धा वारसा मी पुढे चालवण्याचं काम करत असेल, काही सांगता येत नाही, पण त्यांनी त्यांच्या सर्व्हिसच्या माध्यमातून ते करत गेले. आणि मी या राजकीय, सामाजिक, विद्यार्थी दशा आणि या वेगवेगळ्या राजकीय या चळवळीच्या माध्यमातून असेल. आणि आपल्याला सांगायचं म्हटल्यानंतर कोणाच्याही, आता आपण कोणाचा मुलगा असतो, आईचा मुलगा असतो, वडिलाचा मुलगा असतो, आपल्या भावाचा भाऊ असतो, बहिणीचा भाऊ असतो. आणि आज मी एक नवरा म्हणून आहे, बाप म्हणून आहे. त्यावेळेस प्रत्येकाला वेगवेगळी प्रत्येकाची म्हणजे प्रतिक्रिया असते. आता पत्नीला वाटतं, आईला वाटतं की बाबा रात्री हे वेळ आहे, हे असं आहे, या टायमाला जाणं योग्य नाही असं वाटत असतं. पण माझ्या वडिलांनी कधीच म्हणजे त्यांनी म्हणले नाही की बाबा फलाण्या ठिकाणी तू का चाललास, कुठला पोलीस स्टेशनचा प्रसंग असेल, रात्री मी 12-12, 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजता पोलीस स्टेशनला गेलेला आहे. कुठं वादविवाद झाला असेल, रात्री कितीही वाजता मी म्हणजे झोपेतून उठून त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि माझी पत्नी असेल
किंवा माझे भाऊ असतील, सर्वांनी मला या मी माझी जी काही आजच्या काळामध्ये मी जो काही आहे, मी जे काही आजच्या काळात आपल्या समोर या दोन्ही चॅनलवर मी बोलत असताना मी माझ्या कुटुंबाचा तेवढाच मोठा हात सहभाग माझ्या या जडणघडणीमध्ये आहे. आणि त्यांच्या कुटुंबाचं आपण म्हटल्याप्रमाणे की कुटुंब सुद्धा आपल्याला तेवढंच, आपली जी काही समजा यशाकडे वाटचाल असेल, कुटुंब सुद्धा आपल्या ताकदीनिशी आपल्या सोबत असेल तर नक्कीच आपण कितीही मोठं शिखर हे आपण गाठू शकता. बाकी आपल्या समोर आजचा माझा 25वा वर्ष, 25 जवळपास 26 ते 27 वर्ष, म्हणजे 12वीच्या नंतर म्हणजे जवळपास 26-27 वर्ष मी आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून रोडवर आहे. याच्या मागचं जर कारणच एवढं आहे की माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबासारखेच माझं जे मित्र परिवार आहे, पूर्ण माझ्यासोबत आजही ते खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहेत. त्यांच्या जीवावर, माझ्या मित्रमंडळीच्या सर्वांच्या जीवावर मी आज आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून तोडका मोडका मी बोलण्याचा प्रयत्न. दादा, शेवटचे 2च प्रश्न विचारतो. आता तुम्ही मित्रमंडळीचं नाव काढलेलंच आहे, म्हणून मी तुम्हाला राजकीय ज्या पद्धतीने आपण आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे, त्याचबरोबर आपले वैद्यकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील व वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे असे मित्रमंडळी कोणते आहेत, त्यांचे नाव आमच्या चॅनलच्या पुढे तुम्हाला वेळोवेळी मदत करणारे, तुमच्या सोबत राहणारे, तुमच्या संघर्षात सिंहाचा वाटा उचलणारे असे कोणते मित्र आहेत, त्यांचे नाव आमच्या चॅनलच्या पुढे एकदा आपण नाव त्यांचे सांगू. असे म्हणजे वैद्यकीय वेगळे, शैक्षणिक वेगळे, आपल्या सोबत जे काही अधिकारी वर्ग असेल, प्रशासन, जसे की जिल्हा परिषद असेल, पुन्हा पोलीस प्रशासन असेल, शैक्षणिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला नेहमी मदत करणारे असे तुमचे मित्र. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आपण म्हटलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये हल्ली खूप प्रश्न, वेगवेगळ्या समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोणाला छोटा मोठा आजार काहीतरी असतो, काहीतरी आपण वारंवार, तर त्याच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर लोहा शहरामध्ये आपण डॉक्टर मिलिंद धनसडे साहेब, जे की हृदयरोग तज्ञ आहे, यांच्या माध्यमातून मी सर्वसामान्य जे आपल्या लोहा असतील, कंधार असतील, पालक असतील, जे काही माझं मित्रपरिवार, जे काही फ्रेंड सर्कल आहे, यांच्या परिवारातील लोक असतील किंवा ते काही राजकीय जीवनात असतील, तर त्यांच्या जे संबंधित लोक आहेत मला वारंवार विचारत असतात की बाबा आम्हाला हॉस्पिटलला जायचं. त्यावेळेस मी त्यांना आदरणीय आमचे लहाने बंधू डॉक्टर मिलिंद धनसडे साहेब यांना मी सजेस्ट करत असतो. आणि ते सुद्धा एक अस्तेवाईकपणे त्या रुग्णाची चौकशी करतात आणि त्यांच्या रोगावर योग्य निदान करून त्यांना योग्यरित्या त्यांच्यावर जे काही रोग निदान करून पुढील त्यांच्यावर उपचार करत असतात. त्याच्यामुळं मी डॉक्टर मिलिंद धनसडे साहेब व आणखी लोहा शहरामध्ये असे भरपूर असे डॉक्टर मंडळी आहेत जे माझ्या संबंधित आहेत. आरोग्य म्हणल्यानंतर मी डॉक्टर मिलिंद धनसडे साहेबांचं नाव सांगू इच्छितो. शैक्षणिक जर आपण विचारलं की आमचे मित्र कंधार येथील आमचे रमाकांत पाटील जोगदर, जे की सिनियर कॉलेजला ग्रंथपाल आहेत, त्यांच्या माध्यमातून लोहा शहरामध्ये असेल जे आनंद कदम सर, जे की वरिष्ठ लिपिका आहेत, आणि असे शैक्षणिक असे भरपूर आहेत. असे त्यांच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस काही कुठल्या समस्या अडचणी येत असतात त्यावेळेस मी रमाकांत भाऊ आमचे आहेत, रमाकांत पाटील जोगदर, यांना सजेस्ट करतो. आणि लोहार शहरात जर तिकडे बघितलं तर आमचे आनंददादा कदम आहेत, माझे वर्गमित्र सुद्धा आहेत, कॉलेजला त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिका आहेत. त्यांच्या माध्यमातून मी काम करत असतो.
आता प्रशासकीय जर आपण मला विचारलं तर एक आमचे आता परवालाच DYSP म्हणून ज्याची पूर्ण ट्रेनिंग पूर्ण करून जे DYSP म्हणून आताच सेवेत रुजू झालेले आमचे लहाने बंधू आमचे अरविंद रायबोले साहेब, हे सुद्धा वेळोवेळी आम्हाला म्हणजे त्यांच्या प्रशासनामधल्या काही गोष्टी सांगत असतात. त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि असे भरपूर अधिकारी आहेत. त्याच्यात मी आपल्या लोहा पोलीस स्टेशनला एक चांगला अधिकारी म्हणून गेलेले आहेत. तांबे साहेब आहेत. अतिशय म्हणजे काम करण्याची पद्धत, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं जी लोक आहेत, सतीश कुमार टाक साहेब होते, आजही रिटायर्ड होऊन ते म्हणजे गेलेले आहेत. पण आजही त्यांचं नाव मी आवर्जून सांगू. गोवर्धन कोळेकर साहेब आहेत. त्याचबरोबर आमचे अनिल सिंग गौतम साहेब आहेत. गौतम साहेब एक सिंगम म्हणून आपल्या कंधारमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. लोहा शहरामध्ये सुद्धा एक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलं. अतिशय जी काही अधिकारी ओरिजिनल जर पोलिसिंग जर आपल्याला जर मी स्वतः अनुभवलेलं त्याचबरोबर ठाकूर दीपक सिंग गौर साहेब, असे जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यांनी खरंच त्या काळामध्ये, आणि आपल्या विभागीय अधिकारी जर म्हणलं तर त्या काळामध्ये आमचे सूर्यवंशी साहेब होते. त्याच्याबरोबर उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे साहेब होते. तहसीलदार म्हणून सुद्धा खूप म्हणजे प्रशासनामध्ये असे प्रशासनामध्ये महसूल प्रशासन असेल की पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासनामध्ये म्हणलं तर आपले राम बोरगावकर साहेब अतिशय चांगलं काम, अतुल जटाळे साहेब अतिशय चांगलं काम, त्याचबरोबर उषा किरण श्रंगारेताई त्या की तहसीलदार म्हणून लोह्याला होत्या, अतिशय चांगलं काम. या खरंच जे नावं मी जे घेतो या अधिकाऱ्यांचे, या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना जे न्याय देण्याचं काम या प्रशासनाच्या, पोलीस प्रशासन असेल या महसूल प्रशासन असेल, ह्याच्या माध्यमातून यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि आजही इतक्या वर्षानंतर आता या अधिकाऱ्यांचं मी एवढ्या हेलकेवाड साहेब, हे अधिकारी म्हणजे खूप मी जुन्या काळापासून सांगतोय. मी कॉलेज जीवनामधल्या त्यावेळेस पासूनच्या अधिकाऱ्यांचे नाव सांगतोय. अतिशय प्रामाणिक आणि चांगलं काम आणि योग्य मार्गदर्शन. आणि एखादा जर विद्यार्थी असेल, त्यांना जर पहिल्यांदा जर कुठली काही गुन्हा म्हणजे डायरेक्ट गुन्हा नसतो तो, कुठली जर चूक असते त्या चुकीला त्याला गुन्हेगार म्हणजे सुधारण्याची संधी त्यांनी म्हणजे खूप असं दिलेले आहे. मग आता त्याला आपल्याला सुधरवायचंय की त्याच्यावर आला की लगेच गुन्हा दाखल, आणि लगेच मग त्याला आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तो म्हणजे ऑटोमॅटिक त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे, काही अधिकारी असे आहेत की त्याला आला की गुन्हा दाखल आणि डायरेक्ट अधिकारी म्हणजे डायरेक्ट त्यांनी गुन्हेगारीकडे वळावं. पण असं न करणारे अधिकारी त्या काळात होते. म्हणून आजच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपण या गोष्टी जरा समजून आपलं कुठलेही आपण काम करत असताना आपण सुद्धा एक डायरेक्ट आपण अधिकारी झाला नाही. आपण सुद्धा एका कुटुंबातून आपण एक विद्यार्थी होता, नंतर कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी म्हणून आपण नंतर शिक्षण घेऊन आपल्याला सुद्धा खूप अशा सामने आपल्या वडिलांना, भावांना, आपल्या नातेवाईकांना आपलंच समजून, इतर लोकांना आपलंच समजून काम करावं. मी असं सर्व प्रशासनाला, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, सर्वांना आवाहन करतो. आता एक शेवटचा प्रश्न आहे. आपल्या कामाची कारकीर्द नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, त्याचबरोबर जो आपला लोहा कंधारचा बालेकिल्ला असेल, यामध्ये आपल्याला मानणारा युवकांचा व तरुणांचा मोठा वर्ग आहे. अशा या युवकांना, आपण या तरुणांना काय संदेश देणार आहेत? आमच्या महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह व कडक खबर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तरुणांसाठी काय नेमका संदेश आहे? माझ्या सर्व आंबेडकरी चळवळीतील तरुण व सर्व बहुजन समाजातील तरुणांना माझं आपल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह व आपलं कडक खबर या दोनही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व तरुणांना एवढंच नम्र आवाहन करेन, तरुणी असतील, आपल्या सर्वांना, की आपण जीवन जगत असताना या जीवनामध्ये
हे एकच जीवन आहे. या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःला सिद्ध करायचं आहे. आई वडिलांनी आपल्याला या निसर्गाने जो आपल्याला जन्म दिलेला आहे, या जीवनाला आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मग आपण सर्व तरुणांनी आपल्याला जे आई वडील आपल्याला जे सांगतात, आपले गुरुवर्य सांगतात, आपले वडीलधारे सांगतात, हे काही चुकीचं सांगत नसतात. ते आपण काय करतो, त्याकडे कानाडोळा करतो आणि आपण एक हळूहळू आपण शिक्षण घे म्हणल्यानंतर आपण म्हणजे असं तेवढं काही दुर्लक्ष करत नाही. पण ह्याचं आज जे आपण त्यांचं ऐकलं नाही, याचं हळूहळू एखादा आजार ज्यावेळेस लहानपणी लागतो आणि त्याचं मोठ्या आजारात रूपांतर आपल्या काही वेळानंतर होतं, तसाच प्रकार आहे. आपण ज्यावेळेस हळूहळू आपण शिक्षणाकडून आपल्या आई वडिलांच्या संस्काराकडून आपण दुसरीकडे ज्यावेळेस जात असतो, त्यावेळेस ते नंतर आपल्यासाठी खूप वाईट अनुभव असं मी जगताना बघितलेला आहे आणि जगून त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे खूप नुकसान झालेलं सुद्धा बघितलेलं आहे. माझ्या तरुणांनी सर्वांनी आपण योग्य शिक्षण घ्यावं, निर्व्यसनी जीवन जगावं आणि मी आजतागायत शिक्षण घेत आहे आणि आपण सुद्धा शिक्षणाकडे जेवढं काही या जगामध्ये शिक्षण हे कधीच न संपणारी एक गोष्ट आहे. आपण जे काही आपल्याला शिकायला मिळेल आपल्या परिस्थितीनुसार असेल, आपण शिक्षण घ्यावं. खूप असे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळते, आपल्या परिस्थितीनुसार आपण शिकावं, निर्व्यसनी जीवन जगावं. सकाळी आता मी सुद्धा रोज सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करत असतो आणि जॉगिंग करत असतो, व्यायाम करत असतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा निर्व्यसनी जीवन जगावं, बलशाली व्हावं, सुदृढ व्हावं आणि आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उगाच माझा जन्म झाला आणि मी जगायलो या गोष्टीला काही अर्थ नाही. आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे, जेणेकरून टार्गेट ते टार्गेट असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या जीवनाला ध्येय नाही, आपल्याला एक टार्गेट आहे, आपल्याला या इथून मी आता या ठिकाणी आहे, मला या ठिकाणाहून बाहेर जायचंय, तर त्यावेळेस बाहेर जात असताना एखादा जर दरवाजा एका ठिकाणी होता, तो दरवाजा जर बंद झाला तर मी दुसरा दरवाजा शोधतो, तो दरवाजा जर बंद झाला तिसरा दरवाजा शोधतो. म्हणजे त्याप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर काही घडायचं असेल, आपल्याला जर काही बनायचं असेल, तर त्यावेळेस नक्कीच आपण ध्येयवादी जीवन जगा. डोळ्यासमोर आपल्या ध्येय ठेवा आणि ध्येय जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर तुमच्या ध्येयाला समोर येणारी जी कुठली काही अडचण असो, ती अडचण जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि तुम्ही ध्येय नक्कीच गाठणार आणि स्वतःला तुम्ही नक्कीच सिद्ध करणार. एवढं मी या ठिकाणी माझ्या सर्व तरुण बांधवांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. तर रसिक मंडळींनो, हे होते लोहा नगर परिषदेचे ऍडव्होकेट पंचशील दादा कांबळे यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय प्रसंग आले व त्या प्रसंगांना आपण कशा पद्धतीने मात केलेली करायला पाहिजे आणि त्यांचे जे अनुभव होते ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दादा, आपण महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह व कडक खबर या चॅनेलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. नमस्कार. जय भीम.